हा दिवस साजरा करतो। गेल्या 7 दशकांपासून धनगर जमातीचा संघर्ष घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू आहे। मागच्या काळात सरकारनं फसवलं म्हणून 2014ला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मोदीजी असतील यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून धनगरांनी भरभरून मतं दिले, त्यांना आपण सत्ता दिली, तर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही। सातत्यानं उपोषणं, आंदोलनं, मोर्चे जमातीचे चालू आहेत, सरकारवर याचा परिणाम होत नाही। आत्ता आम्ही आझाद मैदानात आहोत। या आझाद मैदानाच्या बाजूला 16 मार्चपासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। काल आम्ही म्हटलं होतं की जर संध्याकाळपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर उद्या म्हणजे आज आपण ही निषेधाची काळी गुढी प्रत्येक धनगरानं उभारावी। आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये जे बांधव आहेत आमचे सर्वांच्या वतीनं या उपोषणस्थळीच सरकारचा निषेध व्यक्त केला। महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाला विनंती आहे, तुम्ही गुढी उभारली त्याच्या शेजारी एक काळ्यानं काही याचं काही वाईट नाही, काही वाईट अर्थ काढू नका, काही काढू नका। हे गुढ्या उभारा, याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाका, म्हणजे सरकारपर्यंत जाईल की धनगर खरंच जागा झाला आहे। प्रत्येक घरावर जर काळा झेंडा, काळा कपडा अशा पद्धतीने जर काळी गुढी उभारली तर हा एक निषेध आपण व्यक्त करतोय। याची नोंदसुद्धा याच्या बातम्या सरकारपर्यंत जात असतात। म्हणून बांधवांनो, आज काळी गुढी उभारली। दिनांक 23 मार्च सोमवारी मुंबईच्या दिशेनं सगळ्या धनगरांनी निघायचं आहे। आम्ही ठरवलंय की आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। इथून आरक्षण घेऊन जाऊ किंवा माझी डेड बॉडी बाहेर जाईल। तुम्ही आलात तर आरक्षण मिळेल, तुम्ही नाही आलात तर माझी डेड बॉडी काय, माझ्यासारख्या हजारोंच्या डेड बॉड्या गेल्या तरी सरकारला काही फरक पडणार नाही। म्हणून मला माहिती आहे, लग्न होते, परीक्षा होत्या, आज गुढीपाडवाचा सण होता, पाऊस आला, गारपीट झाली, तुम्हाला गहू काढायचा आहे, हरभरा काढायचा आहे, ज्वारी काढायची आहे। मला वाटतं ही कामं बऱ्यापैकी 4 दिवसात झाली असतील। अजून काही राहिले असतील तर अजून तुमच्याकडे 4 दिवस आहे। आज, उद्या, परवा आणि रविवारचा दिवस। रविवारी दिवसभरापर्यंत तुम्हाला काय कामं करायचं ते करा। रविवारी दिवसभरात इकडं निघा, रात्री निघा, सोमवारी सकाळी तुम्ही इथं मुंबईत पोहोचले पाहिजे। तुम्ही आलात तर विजय, उद्या आम्ही मेलो तरी विजय होईल ना होईल माहीत नाही। मग दोष कोणाला देणार आहे तुम्ही? सरकारला दोष देता येत नाही। मी पहिल्यापासून सांगतोय, आरक्षणाची अंमलबजावणी करणं माझ्या हातात, देवेंद्र फडणवीस असतील, मोदी साहेब असतील यांच्या हातात नाही आहे। का त्यांची इच्छा आहे, नीतिमत्ता साफ नाही, तर ते कधी देतील ते हिसकावून घ्यावं लागेल तुम्हाला। ते ताकद तुम्हाला दाखवावी लागेल। ही घ्यायची ताकद ज्या दिवशी तुमच्या निर्माण होईल त्या दिवशी ते भेटल। म्हणून आता त्यांनी 12 वर्ष देतो म्हणले, तुम्ही सोमवारी येऊन एकदा घेतो म्हणा। या सोमवारी सगळे